पुढच्या 8 दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे. जर झाली तर वर काशी विश्वेश्वरापासून खाली रामेश्वरापर्यंत माझं देऊळ बंद. प्रेक्षको, प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित देऊळ बंद 2 या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अवघ्या 11 दिवसात 50 कोटी 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, देऊळ बंद 2 या चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा काही 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे झालेला नाही, तर टीजर व ट्रेलर सोशल मीडियावरच लॉन्च करण्यात आले आहेत. मात्र तरीही चित्रपटाने 50 कोटींच्या पार कमाई कशी केली याबद्दल स्वतः प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी काय म्हटलंय पहा. नमस्कार मंडळी, आज IPL मॅचची फायनल आहे. भले भले लोक सिनेमा रिलीज करत नाही या दिवसात, आपण केला आणि आज अख्ख्या महाराष्ट्रात सगळे शो हाऊसफुल आहेत. त्यामुळं तुम्हा रसिक प्रेक्षकांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन, नाही का? त्यामुळे तुम्ही जे एवढी माउथ पब्लिसिटी करून हा सिनेमा मोठा केलेला आहे, त्यासाठी तुमचे जेवढे मानावे तेवढे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्या सिनेमाच्या मागे कुणी मोठा चॅनल नाही, कुठली कॉर्पोरेट कंपनी नाही, कुणी बॉलिवूडचे स्टार नाही. गंमत काय माहितीये तुम्हाला, एका सामान्य प्रोड्युसरनी सिनेमा रिलीज केलाय. अनेक जे सिंगल प्रोड्युसर आहेत, म्हणजे आता बघा घबाडकुंड येतंय, तर घबाडकुंड पण बघा सगळ्यांनी. तात्पर्य काय, तर सिंगल स्क्रीन वर येणारे, मल्टिप्लेक्सला येणारे साध्या साध्या प्रोड्युसरचे सिनेमे तुम्ही चालवला. देऊळ बंद हे त्याचं मोठं उदाहरण आहे. 2 आठवड्यात आपण 50 कोटीचा टप्पा क्रॉस करतोय. ही सगळी स्वामींची कृपा. असंच प्रेम करा, असाच सिनेमा, मराठी सिनेमा पुढे या. जो कुठला मराठी सिनेमा येईल तो मराठी सिनेमा पहा आणि त्याला असंच मोठं करा. विशेष करून सिंगल प्रोड्युसरचे, ज्यांच्या मागे कुठलेही चॅनल नाहीत, अशा प्रोड्युसरचे सिनेमा ते पहा. धन्यवाद. स्वामी हो. दरम्यान देऊळ बंद 2 चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा 5 स्टार हॉटेलमध्ये का केला नाही यामागचं महत्वाचं कारण प्रवीण तरडेंनी लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं आहे. खरं तर पहिला देऊळ बंद येऊन 10-11 वर्ष झाली. त्यानंतर आज देऊळ बंद 2 येतोय. मध्ये वेळ गेला, पण जे सिनेमे झाले तेही त्या वेळेत तितकेच महत्त्वाचे होते. मुळशी पॅटर्न एक त्यातला महत्त्वाचा भाग होता. कारण शेतकऱ्यांसाठी एक मोठी गोष्ट मला त्यातून सांगायची होती. आता जी परिस्थिती आहे, आजही बघ ना, सगळ्या बातम्या काय आहेत, अवकाळी पाऊस, यंदाचा उन्हाळा लांबणार, यंदा ओला दुष्काळ येणार, चुका चालूच आहे सगळं. तर कळत नकळत निसर्ग पण परीक्षा पाहतोय शेतकऱ्यांची. तर अशा वेळी त्यांना आधार देणारं काहीतरी येणं गरजेचं होतं. म्हणून हा सिनेमा यंदा आम्ही त्याचा घाट घातला. बरं, हा घाट चक्क मे महिन्यात घातलेला आहे आणि मे महिन्यात फक्त 2 सिनेमे आहेत. ते एक वेगळं धाडस तुम्ही केलेलं आहे. हे बघ कसं आहे, पहिला देऊळ बंद आला तो कुणाबरोबर आला माहितीये का तुला? बजरंगी भाईजान आणि दृश्यम, बरोबर, आणि बाहुबली. हो, हे 3 सिनेमात तो होता. तरी तो 10 का 11 आठवडे चालला. उत्तम झालं. हे बघ, ही आपल्या मातीची गोष्ट आहे. ही कुणाच्या तरी हिताची गोष्ट आहे. निर्मात्याचे हेतू क्लिअर आहेत. माझ्याकडे पैसा नाही की मी खूप ह्याची पब्लिसिटी जोरात करेल. तर जी काही तोडकी मोडकी पब्लिसिटी आम्ही करतोय तुमच्या माध्यमातून, ती लोकांपर्यंत पोहोचतीये, हे महत्त्वाचं. खूप 5 स्टार हॉटेलमध्ये ना याचा म्युझिक लॉन्च झाला आहे, ना टीझर आलाय, ना ट्रेलर आलाय. आम्ही टीझर ट्रेलर सोशल मीडियावरूनच करतोय. कारण 1-1 रुपया वाचवून ती पब्लिसिटी करतोय. कारण 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळी ओला दुष्काळ आलता मराठवाड्यात, आम्ही आमचं हे सगळं बजेट ऑलरेडी त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ते पैसे देऊन टाकलेत, निर्मात्यांनी आम्ही सगळे. त्यामुळं आम्ही सोशल मीडियावरूनच प्रत्येक गोष्ट लॉन्च करतोय, म्युझिक पण, टीजर पण, ट्रेलर पण. कारण उगाच माणसं जमवून त्याच्यावरचा खर्च आत्ता परवडणारा नाही आम्हाला. देऊळ बंद चित्रपटाची निर्मिती करण्याचं कसं ठरलं? देऊळ बंद सिनेमा हा स्वामी भक्त कैलास वाणींकडनं आला. इंटरेस्टिंग माणूस, भारी माणूस आणि बांधकाम व्यावसायिक आहेत, पण एकदम हसत खेळत छान
स्वतःच्या व्यवसायाशी सगळ्याशी प्रामाणिक माणूस तो. त्यांनी मला एक डॉक्युमेंटरी करण्यासाठी बोलवलं राईट. स्वामींवरती. मी त्या डॉक्युमेंटरीचा सिनेमा केला. बरोबर. बरोबर. आणि ते नंतर तो सिनेमा करताना साहजिकच कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिक सगळीकडे माझं जाणं झालं येस. आणि तिथं जाताना जे मी स्वामी भक्त व्हायला स्वामी भक्तच कारणीभूत आहेत. स्वामी भक्त याला सुंदर रसायन आहे तिनं वेगळेच असतात, खूप छान असतात. कुणाच्या आध्यात मध्यात नाही, सामान्य आयुष्य ते आमच्या सगळ्यांच्या वाट्याला आलं आणि काय उत्तम झालं सगळंच. प्रेक्षक हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.